धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे वरी भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रतिभासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवानुवाच अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान विकल्प कल्पेषु न मुह्यति कर्हिचित. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचाही संवाद चालू आहे आणि इकडे प्रत्यक्ष ब्रह्मदेव नारदाला सांगतात की हे नारदा, जेव्हा भगवंतानी मला ज्ञान दिलं, भगवंतानी अत्यंत गुह्य ज्ञान हे मला समर्पित केलं आणि हे ज्ञान केवळ 4 श्लोकामध्ये सांगितलं. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून, मुखारविंदातून हे ज्ञानामृताचं सेवन मी केलं. 4 श्लोकामध्ये केवळ गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. शहाण्या लोकाला अधिक सांगायची गरज लागत नाही, थोडक्यामध्ये त्यांना कळतं. म्हणून अल्प माणसांनी खरं म्हणजे कमी बोलावं असा नियम आहे. जो अल्प शब्दामध्ये एखादी गोष्ट सांगतो तो ज्ञानी. समोरचाही तेवढाच पाहिजे ज्याला कमी शब्दात कळेल. म्हणून जे सूत्र आहेत ते सूत्र फार सूत्रमय भाषेत सांगितले. सूत्र फार लांबलचक नाही आहेत, सूत्र फार मर्यादित भाषेत, म्हणून त्याला सूत्रमय असं म्हणतात. भाषा माणसाची सूत्रमय असावी, सूत्रात्मक असावी, म्हणजे ज्यातून एका शब्दातून अनेक अर्थ व्यक्त झाले पाहिजेत, त्याला म्हणतात सूत्र. म्हणून व्यासांनी सूत्र केले. नारदाचं सूत्र आहे, त्याचप्रमाणे शांडिल्याचं सूत्र आहे भक्तीच्या संदर्भात. ही जी सूत्र आहेत, हे सूत्र म्हणजे काय? सूत्रात्मकता, एका ओळीमध्ये अनेक गोष्टी. म्हणून शब्दामध्ये अनेक अर्थ व्यक्त करण्याची क्षमता सूत्रामध्ये असते. आणि जे ज्ञानी आहेत, श्रेष्ठ आहेत, तत्त्वज्ञ आहेत, ते सूत्रामध्ये बोलतात. म्हणून जसं आपलं एखादं गणिताचं एक सूत्र असतं. गणित लांबलचक असेल 2-2 पानांचे, पण सूत्र एकाच ओळीत असतं. का? सूत्र आहे ते. सूत्रामध्ये कमी शब्दात अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. ज्याप्रमाणे अणूच्या एका अणुमय किंवा अणुप्रमाण गोष्टीमध्ये सुद्धा क्षमता मात्र खूप असते, त्याप्रमाणे अणूची शक्ती जशी खूप, तशी सूत्रांची शक्ती खूप. आणि जितका विस्तार होत जातो तितकी त्यामध्ये विस्तारशीलता वाढते आणि प्रभाव कमी होतो. सूत्रामध्ये प्रभाव असतो आणि विस्तारामध्ये प्रभाव कमी होत जातो. पण सामान्य माणसाला सूत्र कळत नाही, म्हणून विस्तार करावा लागतो. याप्रमाणे ही सूत्रात्मक भाषा 4 श्लोकांची आहे. आणि यातला 4था श्लोक ते सांगतात, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. हे ब्रह्मदेवा, भगवान म्हणतात, तुला मी हे जे ज्ञान सांगितलंय, भगवान कसा समजून घ्यावा. भगवंत हा दृश्य वस्तूच्या स्वरूपाचा नाही, कारण ती वस्तू नाही आहे. ती डोळ्याने दिसणारी, कानाने ऐकू येणारी गोष्ट नाही आहे, इंद्रिय ग्राह्य नाही आहे, हा त्याचा अर्थ आहे. भगवान हा इंद्रिय ग्राह्य नाही. इंद्रिय ग्राह्य कोणत्या गोष्टी आहेत? ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या इंद्रिय ग्राह्य आहेत. आपल्या डोळ्याला वस्तू दिसते, आपल्या कानाला शब्द ऐकू येतो, आपण जिभेने एखाद्या पदार्थाचा स्वाद घेतो. हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, हे ज्ञानेंद्रिय केवळ भौतिक गोष्टीपुरतीच मर्यादित आहेत. पण भगवान या ज्ञानेंद्रियाच्या किंवा ऐंद्रिय ज्ञानाच्या पलीकडचा आहे. म्हणून त्याला अधोक्षज असा शब्द वापरला जातो. अधोक्षज म्हणजे ज्याच्या पुढे
बाकीचे सगळे इंद्रिय ज्ञान, इंद्रियजन्य ज्ञान ज्याच्या पुढे अध आहे, म्हणजे खाली आहे, अधा, ज्यांच्या पुढे इंद्रिय ज्ञान खाली आहे. जर आम्हाला भगवान पाहायचं असेल, भगवंताचं ज्ञान ग्रहण करायचं असेल, तर भगवंताच्याच बरोबरीचं आपल्याला झालं पाहिजे. देव होनी देव पाहावा. यामधलं तात्पर्य हे आहे की तुम्हाला देव पाहायचा झाला तर तुम्हाला स्वतःला देव व्हावं लागेल. तुम्हाला आसुरी प्रवृत्तीने देव दिसणार नाही. तुम्ही स्वतः आपल्या अंतरंगामध्ये हा बदल केला पाहिजे. आणि यासाठी इंद्रिय ज्ञानाच्या पलीकडे अतींद्रिय, अतींद्रिय अशी जी गोष्ट आहे, अध्यात्मशास्त्र अतींद्रिय. माऊलींनी अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी असं म्हटलंय. ही माऊलींची प्रतिज्ञा त्यांनी सत्य करून दाखवली. पण हे ज्ञान मुळात अतींद्रिय आहे. माऊलींच्या अलंकारिकतेमुळे, रूपकामुळे, त्यांच्या वेगवेगळ्या उपमा, उत्प्रेक्षा या अलंकारामुळे आपल्याला हे ऐंद्रिय पातळीवर कळालं, ही गोष्ट वेगळी. पण ते मुळात अतिइंद्रिय आहे, इंद्रियजन्य नाही. आणि भगवान हा इंद्रियाच्या पलीकडचा असल्यामुळे इंद्रिय त्याला पाहू शकत नाही, डोळे त्याला पाहू शकत नाहीत. कारण डोळ्याचा डोळा येतो. उपनिषदात वर्णन आहे की भगवान कसा आहे, ईश्वर कसा आहे, ब्रह्म कसं आहे. तर ते डोळ्याचा डोळा आहे, कानाचा कान आहे. तो आपल्या बुद्धीला प्रेरणा देणारा एक चैतन्य स्वरूप घटक आहे. तो डोळ्याचा डोळा आणि कानाचा कान, नाकाचा नाक, जिव्हेची जिव्हा. हे म्हणण्याचं कारण असं आहे की या आपले जे इंद्रिय आहेत ते साधनात्मक आहे. डोळे हे साधन आहे. आपल्याला डोळ्यांनी दिसतं असं आपण म्हणतो खरं, पण खरं डोळ्यांनी दिसतं का आपल्याला? नाही, आपल्याला डोळ्यांनी नाही दिसत. मग आपल्याला दिसतं ते डोळ्याच्या आतल्या शक्तीनं. आपल्याला ऐकू येतं ते कानांनी नाही. मग कानाच्या आतली जी शक्ती आहे त्या शक्तीनं, त्या देवतेने. पण हे भौतिक गोष्टीपुरतंच खरं आहे. कारण कानाची शक्ती ही जास्तीत जास्त आपण ऐकू शकतो. ठीक आहे, आज फोनच्या माध्यमातून आपण हजारो लाखो किलोमीटरवरचं ऐकू शकतो. ठीक आहे, सॅटेलाईटच्या योजनेमुळे आपण ऐकू शकतो. पण हे काय ऐकू शकतो? फक्त आपण शब्द ऐकू शकतो. पण आपण शब्दातला अर्थ नाही ऐकू शकत. वास्तविक शब्द आणि अर्थ हे अभिन्न आहे. पण आपण अर्थ नाही ऐकू शकत. आपण शब्द ऐकतो पण अर्थ लावतो. कारण अर्थ आपल्या बुद्धीमध्ये असतो. शब्द ऐकू येतो पण शब्दातला अर्थ शब्दात नसतो. शब्दातला अर्थ हा आपल्या बुद्धीत असतो. अर्थ कसा लावायचा हे तुम्ही पहा. कारण अर्थ लावण्याची क्षमता आपल्याजवळ असली पाहिजे. अर्थ कसा लावायचा? आपण असं म्हणतो, एका आर्यमध्ये असं म्हटलंय की रामाचरणी रतजे त्यांचे चरणी कदा नमन माझे. रामाचरणी रतजे त्यांचे चरणी सदा नमन माझे. आता इथे रामाचरणी रतजे, मग दोन्ही ठिकाणी रामाचरणी रतजे, पण एका ठिकाणी कदा नमन माझे, माझं मन कधी नाही असणार नाही. आणि दुसरीकडे सदा नमन माझे, माझं सदा नमस्कार असो. पण रामाचरणी म्हणजे काय? एकीकडे अर्थ आहे स्त्री, दुसरीकडे अर्थ आहे राम. मग हा अर्थ कुठे आहे? शब्दातला हा अर्थ तुमच्या बुद्धीतून व्यक्त झाला पाहिजे. म्हणून शब्दात अर्थ नाहीये, शब्दाच्या आतमध्ये जो संदर्भ आहे, या ठिकाणी संदर्भ लक्षात घ्यावा तर अर्थ कळतो. हे जसं लौकिक व्यवहारात आहे, तसे मंत्रद्रष्टे जे ऋषी आहेत त्यांना मंत्र दिसलेला आहे. त्या मंत्राचं फक्त त्यांनी घोकंपट्टी केली नाही, तर मंत्र त्यांना अवकाशामध्ये दिसला. जसा आपल्याला एखादी वस्तू दिसते त्याप्रमाणे हे मंत्रद्रष्टे म्हणतात त्याला. आणि हे जे मंत्रद्रष्टे ते जसे मंत्राला पाहतात, आपल्याला मंत्र ऐकू येतो, आपल्याला मंत्र दिसत नाही, ऐकू येतो, कारण आपण फक्त शब्द ऐकतो. पण ऋषी जे श्रेष्ठ दर्जाचे द्रष्टे आहेत त्यांना मंत्र दिसतो, म्हणजे त्याचं दिव्यत्व दिसतं. तसा भगवान हा कसा आहे, तर तो इंद्रियाच्या पलीकडचा असल्यामुळं तो ऐंद्रिय पातळीवर दिसणारा नाही, तो समजून घ्यावा लागेल. आणि ही समजून घेण्याची क्षमता बुद्धीच्या पलीकडची आहे. बुद्धीनुग्राह्य भगवान नाही आहे. बुद्धी
आणि केवळ अनुमान याच्यामध्ये या साह्याने तो आपल्याला समजून नाही घेता येणार. अनुमेय लक्षणम, अनुमेय लक्षण म्हणजे केवळ अनुमान, प्रमाण किंवा ऐतिह्य ह्या प्रमाणाने भगवान समजून घेता येणार नाही. या 4 ज्या प्रमाण पद्धती आहेत त्या 4 प्रमाण पद्धतीच्या पद्धतीने सुद्धा भगवान समजून घेता येत नाही, कारण चैतन्याला कोणतं दुसरं प्रमाण नाही. चैतन्य समजून घ्यायचं असेल तर चैतन्याशिवाय दुसरं प्रमाण नाही. म्हणून ते म्हणतात अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टीने हा भगवान समजून घ्यावा. शब्दातला अर्थ ज्याप्रमाणे शब्द दिसतो पण अर्थ दिसत नाही, अर्थ समजून घ्यावा लागतो. शब्द दिसतो पण अर्थ त्याच्या ध्वनीत होतो. हा ध्वनीचा अर्थ समजून घ्यावा लागतो. शब्द आणि अर्थ एकच आहे. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक. अन्वय यामध्ये भगवान कसा आहे अन्वित स्वरूपामध्ये, तो सर्वत्र. अन्वित म्हणजे काय? अन्वित म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत असणे, याचा अर्थ अन्वित. भाषेची व्याख्या करताना भाषा विद्वानांनी, स्योसूर नावाचा एक भाषा तज्ज्ञ, त्याने अशी व्याख्या केली की सार्थ आणि अन्वित शब्द ध्वनींचा समूह म्हणजे भाषा किंवा समुच्चय म्हणजे भाषा. सार्थ आणि अन्वित. सार्थ कशामुळे हो? मग निरर्थक भाषा होत नसते. समजा आपण दगड शब्द उच्चारला, दगडला अर्थ आहे ना, दगडला अनेक अर्थ आहेत. म्हणजे दगड म्हणजे आपल्या हातातला धोंडा सुद्धा होतो. आणि काय रे तू तर शुद्ध दगड आहेस असं म्हणलं तर तो मूर्ख या अर्थाने अर्थ होतो. म्हणून एक अर्थ शाब्दिक आहे, दुसरा अर्थ लाक्षणिक आहे. दगड शब्दाचा अर्थ होतो. बरं, दगड शब्द उलटा पालटा केला गडद, त्याचाही अर्थ होतो गडदपणा. पण डगदचा काय अर्थ होईल? डगदचा काहीच नाही अर्थ होत. का? वर्ण तर तेच आहेत, गडद, दगड आणि डगद, वर्ण तीच आहेत. मग वर्ण जर उलटा पालट केलेचा अर्थ का होत नाही? म्हणून त्याला सार्थ. दगड शब्द सार्थ आहे, गडद शब्द सार्थ आहे, पण डगद शब्द सार्थ नाही. म्हणून तो ध्वनी आहे पण तो सार्थ नाही. म्हणून सार्थ आणि अन्वित, अन्वित म्हणजे जुळणारा, त्याच्याशी सोबत असलेला जो ध्वनींचा समूह आहे त्याला म्हणतात भाषा. आता याप्रमाणे अन्वित जर कळाला, अन्वय म्हणजे सोबत असणे. भगवान याच्या सोबत कसा आहे, या जगाच्या सोबत कुठे आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून शब्दातला अर्थ हा त्याच्या सोबत कुठे आहे, डगदचा अर्थ नाही होत. म्हणून या ठिकाणी डगद हे निरर्थक आहे. या विश्वाला सार्थकत्व प्राप्त होऊन करून देण्याचं काम ईश्वराने केलं. म्हणजे ईश्वर आहे म्हणून हे जग सार्थ आहे. सार्थ आहे म्हणजे अर्थसहित आहे, त्याला काही अर्थ आहे, त्याला काही तात्पर्य आहे. आणि भगवान हा याचा अर्थ आहे. शब्द आणि अर्थ बरोबरच असतं. शब्दार्थो सहितो काव्यम. शब्द आणि अर्थ यांच्या सहित आहे त्याला काव्य म्हणतात. आणि कालिदासांनी जेव्हा त्यांच्या काव्यामध्ये रघुवंशामध्ये भगवंताचं वर्णन केलं किंवा त्यांच्या श्रेष्ठ दर्जाचं महाकाव्य नाटक त्यांच्यामध्ये भगवंताचं वर्णन केलं, तेव्हा हे वर्णन करताना त्यांच्या वर्णनामध्ये शब्द आणि अर्थ ह्या दोन्हीचंही विवरण त्यांनी केलं. आणि हे दोन्ही एकरूप कसे आहेत हे सांगितलं. हे दोन्ही एकरूप आहेत कारण ज्या एकरूपत्वामध्ये शब्द आणि अर्थ हे दिसायला 2 शब्द जरी असले पण अर्थ ह्या शब्दातच समाविष्ट असतो. तो आपल्याला दिसत नसला तरी समजून घ्यावा लागतो. हे जसं आहे म्हणजे साकार आहे शब्द आणि निराकार आहे अर्थ. सगुण आणि निर्गुण एकच कसे आहेत, तर सगुण म्हणजे साकार, साकार शब्द, शब्द सगुण आहे आणि अर्थ निर्गुण आहे. एक तात्पुरतं समजून घेण्यासाठी जेव्हा कालिदासाने वर्णन केलं की शिव आणि पार्वती किंवा विष्णू आणि शंकर यांचं विवरण करताना त्यांनी म्हटलं की शब्द ज्याप्रमाणे वाचेमध्ये उच्चारामध्ये वागर्थादिव संपृक्त वागर्थ प्रतिपत्ते. वागर्थ वाग अर्थ, वाग म्हणजे वाणी, वाणी आणि वाणीचा अर्थ, शब्द आणि शब्दाचा अर्थ जसा संपृक्त असतो. संपृक्त म्हणजे एक,
संपृक्त म्हणजे एक. शब्द उच्चारला तरच अर्थ कळेल. माझ्या मनातला अर्थ तुम्ही ओळखला का? अहो कसा ओळखता येईल? तुम्ही उच्चारा शब्द, मी अर्थ सांगतो. म्हणजे शब्द उच्चारल्याशिवाय अर्थाचा आपल्याला पत्ता लागत नाही. म्हणून शब्दा या ठिकाणी वागर्थामिव संपृक्तौ, वाग आणि अर्थ हे संपृक्त आहे. वागर्थ प्रतिपत्ते, वाग आणि अर्थ हे एकच आहे, ते एकरूपच आहेत. म्हणून मग पुढच्या ओळीत त्यांनी लिहिलं, जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. जगाचे पितर पार्वती परमेश्वर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? पार्वती आणि परमेश्वर, शंकर आणि पार्वती हे जगाचे आई वडील आहेत. आणि दुसरा अर्थ काय होतो? पार्वती प रमेश्वरौ. पार्वतीचा पती आणि रमेश्वर म्हणजे विष्णू. दोन अर्थ झाले. म्हणजे एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये दोन अर्थ, श्लेष, याला श्लिष्ट रचना म्हणतात. ही कालिदास यांनी केलेली आहे. म्हणून जेव्हा त्यांच्या नाटकामध्ये त्यांनी हे विवरण केलं की जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरो, जगाच्या आई वडिलांचं, जगाच्या आई बाप. पितरौचा अर्थ दोन्ही आहेत, म्हणजे बाप सुद्धा अर्थ होतो आणि आई या बाप असाही अर्थ होतो. तेव्हा शंकर आणि पार्वती, पार्वती परमेश्वरो, आणि दुसरा पार्वती प म्हणजे पार्वतीचं पालन करणारा, आणि रमेश्वरौ रमेचा पती अर्थात विष्णू. म्हणजे या ठिकाणी शंकर आणि विष्णू हाही अर्थ व्यक्त झाला, शंकर आणि पार्वती हाही अर्थ व्यक्त झाला. हा शब्दात अर्थ व्यक्त झाला. शब्दातले अर्थ आहेत कसे भिन्न होतात हे त्यातून त्यांनी सांगितलं. म्हणून जेव्हा आपण या शब्दांचा विचार करतो, शब्दातला अर्थ हा जसा शब्दाला सोडून नाहीये, शब्द आणि अर्थ एकरूपच आहे, पण अर्थ भिन्न होऊ शकतात. त्याप्रमाणे ते म्हणतात की व्यक्त आणि अव्यक्त हे एकच आहे. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक हे एकच आहे. व्यतिरेक हे आपल्याला दिसतं, अन्वय या रूपात भगवान कुठे प्रगटला हे दिसतं, आणि व्यतिरेक रूपात तो कुठे अव्यक्त हे दिसतं. त्यानंतर त्यालाच सगुण आणि निर्गुण आपण म्हणू, त्यालाच व्यक्त आणि अव्यक्त म्हणू, त्यालाच प्रगट आणि अप्रगट म्हणू, त्यालाच परोक्ष आणि अपरोक्ष म्हणू, त्यालाच समक्ष आणि आपल्याला अदृश्य असं म्हणू, दृश्य आणि अदृश्य असं म्हणू. सगळे अर्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात येतील. म्हणून अन्वय व्यतिरेकाभ्याम, अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टीने स्यात् सर्वत्र सर्वदा, भगवान सर्वत्र आणि सर्व ठिकाणी कसा व्यापू नये हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जसा आपल्याला चिमटा घेतला, कुठेही घ्या, टाचणी टोचू द्या, काटा टोचू द्या, चिमटा घेऊ द्या, किंवा कुठं स्पर्श होऊ द्या, कुठेही जरी अंगाला झाला तरी जसा आपल्याला कळतो. कारण आपलं प्राणतत्व सर्वत्र आहे. असं नाही आहे की प्राण फक्त हृदयातच आहे, प्राण फक्त आपल्या अंतःकरणातच आहे, नाही. सर्वत्र ही संवेदना जशी सर्वत्र आहे. आपल्या बोटाला सुई टोचली तरी कळतं, पायाच्या तळव्याला जरी काटा टोचला तरी कळतो, आणि डोक्याला लागलं तरी कळतं. कसं कळतं? अहो सर्वत्र संवेदना एक आहे. या आपल्या शरीरामध्ये संवेदना जशी सर्वत्र व्यापक आहे, सर्वत्र परिपूर्ण आहे. संवेदना असं नाहीये की या ठिकाणी आहे या ठिकाणी नाही. आणि जेव्हा तशी असेल तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, का मला संवेदनाच वाटेना, काय झालं म्हणले बोटाला, कळच ना, हात लावला तरी कळना. अरे मग ते म्हणतात जरा औषध पाणी घेतलं पाहिजे, कदाचित आपल्याला अर्धांग वायू होण्याची शक्यता आहे. कारण तिथे संवेदनाहीनता निर्माण होते. मग संवेदना ही जशी आपल्या सर्व शरीराला व्यापून आहे, तसं भगवान सर्व विश्वाला व्यापून आहे. भगवंताची संवेदना म्हणजे काय हो? संवित म्हणजे ज्ञान. संवित शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. म्हणून संवेदना, जे ज्ञान सर्वत्र व्यापून आहे, आपल्याला ज्ञान होतं म्हणजे संवेदना होते, म्हणूनच ज्ञान होतं. म्हणून ज्ञान हे जसं सर्वत्र व्यापून आहे आपल्या शरीराला, इथे आहे तिथे नाही असं आपण म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे भगवान सर्वत्र व्यापून आहे. सर्वत्र सर्वदा, सर्वत्र आहे आणि सर्वदा आहे, सर्व ठिकाणी आणि सर्व काळात. तो काळाचा परिणाम सुद्धा त्याच्यावर होत नाही. तिन्ही काळामध्ये तो आहेच आहे, काल आज आणि उद्या तो व्यापूनच आहे. आणि म्हणूनच माऊलींनी
स्वसंवेद्या असा शब्द वापरलाय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हा स्वसंवेद्य तो आपल्याला जशी आपली संवेदना कळते, आपली संवेदना जशी आपल्यापासून भिन्न नाही, ती समग्र शरीराला व्यापून आहे, त्याप्रमाणे भगवान सर्व विश्वाला व्यापून आहे. मग आता सांगा भगवान कुठे नाही असं होईल का? नाही, होणारच नाही. तसं असेल तर मग तुम्हाला संवेदना या शरीराला नाही किंवा या अवयवाला नाही असं म्हणावं लागेल. म्हणून आपल्याला जशी संवेदना सर्वत्र व्यापून आहे तसा भगवान सर्वत्र व्यापून आहे. आणि मग तो कसा समजून घ्यावा तर अव्यय, अन्वय आणि व्यतिरेक, त्याचं अस्तित्व कसं आहे ते समजून घ्यावं. आणि त्याचा व्यतिरेक म्हणजे जग नसताना त्याचं स्वरूप काय आहे, मूळ स्वरूप काय आहे हे समजून घ्यावं. याप्रमाणे सर्वत्र सर्वदा असा हा स्वसंवेद्य असलेला भगवान कशा पद्धतीने समजून घ्यावा. या ठिकाणी भगवंताचं स्वरूप कसं आहे, ते अन्वित कसं आहे आणि भगवान कसा आहे तर तो अपरिच्छिन्न आहे. ब्रह्म कसं आहे तर ते परिपूर्ण आहे, अपूर्ण नाही आहे. म्हणून पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते बृहदारण्यक उपनिषदामध्ये पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्णत्वाचं वर्णन केले. जग हे ब्रह्माचा आविष्कार आहे आणि ब्रह्म हे परिपूर्ण आहे. ब्रह्म हे परिपूर्ण आहे, ते अपूर्ण नाही. पूर्णमदः पूर्णमिदं उदाहरण त्यांनी दिलं की ज्याप्रमाणे शून्य आहे. आता शून्यवाद भारतीय अध्यात्माने शून्यवाद नाही सांगितला, पूर्णवाद सांगितला, पण शून्यवाद नाही. शून्यवादाने आपल्याला निराशा पदरी पडते. सगळं शून्य आहे म्हणजे काय? शून्य नाही, हे भरलेलं शून्य आहे म्हणून ते पूर्ण आहे. हे शून्यवत जरी दिसत असलं तरी ते शून्य नाही, ते पूर्ण आहे. आणि हे पूर्ण उदाहरण त्यांनी दिलं एका शून्याचं. शून्य, शून्यामध्ये शून्य मिसळलं उत्तर शून्यच येतं. शून्यातून शून्य वजा केलं उत्तर शून्यच येतं. शून्याला शून्याने भागितलं तरी उत्तर शून्यच आहे आणि गुणलं तरी उत्तर शून्यच आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शेवटी पूर्ण राहतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही गुणाकार भागाकार काही करा, अधिक उण काही करा, शेवटी पूर्ण शिल्लक राहतं. बाकी तशी कोणताच आकडा असा नाही आहे. म्हणून हे पूर्ण आहे. परिपूर्णत्व हे ब्रह्माचं स्वरूप आहे. ब्रह्म मिसळलं म्हणून काही दोन ब्रह्म होत नाही. ब्रह्म हे ब्रह्मरूपच आहे, ते परिपूर्ण आहे, ते अपरिच्छिन्न आहे. त्यामध्ये तुकडे तुकडे नाहीत. ते परिपूर्ण आहे, त्यात तुकडे नाहीत. परिच्छिन्न म्हणजे तुकडे. भगवान ब्रह्मरूप जे आहेत ते तुकड्या तुकड्याने समोर येत नसतात, ते परिपूर्ण अर्थाने समोर येतात. परिपूर्णता हे त्यांचं स्वरूप आहे. समग्रता हे त्यांचं स्वरूप आहे. समग्र म्हणजे परिपूर्ण आणि ते भेदरहित आहे. किती प्रकारचे भेद असतात? स्वगत भेद असतो, त्यानंतर सजातीय भेद असतो आणि विजातीय भेद असतो. स्वगत भेद म्हणजे आपल्यामध्येच असलेले भेद. उदाहरणार्थ आपलं शरीर आहे, मग आपण एक आहोत असं आपण गृहीत धरलं तरी सुद्धा आपला डोळा वेगळा. डोळा, कान, नाक, हात, पाय हे आपले स्वगत भेद आहेत. म्हणजे आपण आणि आपला डोळा, आपण आणि आपला कान यात भिन्नता दिसते. भगवंतामध्ये ही भिन्नता नाही. भगवंतामध्ये हा स्वगत भेद नाही. म्हणून भगवंताच्या कडे पाहिल्यानंतर म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मग लिहिलं की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले. आज एकादशी आहे म्हणून तेज पुंजाळले नवर्णवे तेथीची शोभा. आपणही दर्शन घेतो पांडुरंगाचं आणि आपण दर्शन घेतो, आपण त्या चरणाच्या वरती डोकं ठेवण्यासाठी धडपडतो. जरा उंच तो ओटा असल्यामुळं आपण अजून उंच होतो आणि पायावर डोकं ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, पाहतो देवाला आणि बाजूला येतो. माऊलींनी सुद्धा दर्शन घेतलं आणि माऊलींनी या अभंगात म्हटलंय की पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे
एखादा तर्कवादी म्हणतो, तर्कट करणारा म्हणेल का हो ज्ञानेश्वर माऊली यांना काय डोळ्यांनी कमी दिसत होतं का हो कसं काय? मग पाऊलची न दिसे. मग मला सांगा, या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला तुम्हाला शब्दाच्या पलीकडे जावं लागेल. इथे पाऊल दिसत नाही याचा अर्थ ज्ञानेश्वरांच्या डोळ्यामध्ये काही कमीपणा होता असं नाही, त्यांना काही अंधत्व आलं होतं असं नाही. मग काय, त्यांनी ज्या परब्रह्माचं वर्णन केलंय त्यांनी आधी मूर्तीकडे पाहिलं आणि मूर्तीकडून ते अमूर्ताकडे गेले. ते सगुणाकडे पाहिलं आणि सगुणाकडून निर्गुणाकडे गेले. ते मूर्तीकडे पाहिलं आणि मूर्तीच्याकडून त्या अमूर्त वर्णनाकडे गेले. की पाऊल पाहायला गेलो तर पाऊल दिसत नाही का? उभाच स्वयंभू असे, तो स्वयंभू उभा आहे. त्याचे पाय हात डोकं वेगळं नसतं. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. परिस हा जो आहे तो लोखंडाला लावलं म्हणजे त्याचं सोनं होतं म्हणतात. नाही, इकडच्या बाजूने लावा तर सोनं होतं, तिकडच्या बाजूने नाही होत, असं होतं का? नाही. परिस सगळ्या बाजूनी, परिसाचा गुणधर्म सगळ्या बाजूनी जसा परिपूर्णच असतो. साखर अवघी गोड, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. साखर जशी सगळ्या बाजूनी गोडच आहे, नाही ती इकडच्या बाजूने गोड आहे तिकडच्या बाजूने कडू आहे, असं कसं होईल? साखर अवघी गोड, ही साखर जशी सगळ्या बाजूनी गोड आहे, जसं परिस हा सगळ्या बाजूनीच या लोखंडाचं सोनं करण्यात तत्पर असतो. कोणताही भाग त्याचा लोखंडाचं सोनं करू शकतो, परिवर्तन घडू शकतो. आणि चंदनाची बाहुली असली म्हणजे तिचा पाय हा चंदनाचा नाहीये, डोकं मात्र चंदनाचं आहे असं नसतं. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही होईन कोणी अंग. त्याप्रमाणे भगवान हा परिपूर्ण अर्थाने, त्याला स्वगत भेद नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जसं डोळे कान नाक किंवा झाडाला जसं फांद्या फुलं मुळं हे स्वगत भेद आहेत. एक झाड आहे, त्या झाडाच्या फांद्या वेगळ्या. एकाला सांगितलं की एक महादेवाचा भक्त होता, महादेवाचा भक्त असलेला, त्यांनी सांगितलं जा रे नोकराला, महादेवाची पूजा चालू आहे, घेऊन ये बेल घेऊन ये. बेल घेऊन ये म्हणल्यावर त्याला वाटलं महादेवाची पूजा चालू आहे, फळ आणावं काय की, म्हणून त्यांनी बेलाचं पान आणण्याऐवजी बेलाचं फळ आणलं. आणल्यानंतर म्हणलं कशाचं काय आणलं हे? बेलाचं फळ. झाडाला आलेलं फळ महत्वाचं आहे की नाही हो, का पान महत्वाचं आहे? अरे बाबा, इथे फळ नाही महत्वाचं, इथे पान पाहिजे, बिल व दल पाहिजे. बेलाचं फळ औषधासाठी असेल, पण इथे मला भगवंताच्या पूजेसाठी बेलाचं पान पाहिजे. म्हणजे तिथं जसं फळ वेगळं आणि पान वेगळं. बेल आण म्हटल्यानंतर त्यांनी जर फळ आणलं तर जसं निरर्थक होईल. जरी फळ चांगलं असलं, झाडाला आलेलं फळच महत्वाचं असलं तरी इथं त्याचा उपयोग नाही. सांगायचं असं की तो जसा त्या स्वगत भेद आहे, झाडाचा स्वगत भेद, शरीराचा स्वगत भेद, तसा ब्रह्मामध्ये स्वगत भेद नाही. समोरीची पाठीमारा नकळे ठकची पडले कैसे. देव मागे का पुढे, असं कसं? आमच्या समोर उभा होता, मी बघितलं ना, मुखदर्शन घेतलं आणि आलो. आणि ज्ञानेश्वरांना कसं काय कळलं नाही हो? त्यांना वाटलं तिकडं तोंड करून उभा आहे काय की. तुम्हाला ज्ञानेश्वराची दृष्टीच कळली नाही. ज्ञानेश्वरांची दृष्टी ही परब्रह्माकडे जाणारी आहे, म्हणून त्या परब्रह्माचं वर्णन करणारी आहे, ती मूर्तीचं वर्णन करणारी नाही. तुम्ही आम्ही मूर्तीकडे पाहतो, तुम्ही आम्ही अवयवाकडे पाहतो. माऊली निरवयव असणाऱ्या परब्रह्माकडे पाहतात, निर्गुण निराकार निर्विकार असणाऱ्या श्रेष्ठ तत्वाकडे पाहतात. आपण तत्वाकडे पाहत नाहीत, आपण तपशिलाकडे पाहतो आणि ते तत्वाकडे पाहतात. ते तत्वदर्शी आहेत आणि आपण तपशीलदर्शी आहेत, हा फरक आहे. म्हणून या ठिकाणी भगवान हा कसा आहे, तर ब्रह्म कसा आहे, अन्वय आणि व्यतिरेकाने समजून घेताना असताना अन्वय हा अन्वयरूप भगवान कसा आहे, तर तो स्वगत भेद त्याला नाही. त्याप्रमाणे तो परिपूर्ण आहे, तो समग्र आहे, त्याला सजातीय भेद सुद्धा नाही. सजातीय म्हणजे एकाच जातीचे, समजा आंब्याचं झाड आहे, सगळे आंब्याची झाडं सारखेच, तसा भगवान सजातीय नाही. म्हणजे एका ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म तुम्हाला दिसणार नाही. ब्रह्म एकच आहे, एकमेवाद्वितीयम. ब्रह्म कसं आहे, एकमेवाद्वितीय. ते एक आहे, एकच एक आहे
आणि अद्वितीय, त्याच्यासारखं दुसरं नाही. म्हणून आपण गगनम गगनाकारम भगवंताला वर्णन करताना केवळ गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम असं वर्णन करतो. फक्त सदृश्य सादृश्यते पुरतं आपण वर्णन केलं. पण या सादृश्यतेसाठी, लक्षणेसाठी किंवा अलंकारासाठी, उपमेसाठी मर्यादा आहे. भगवान तसा नाही. म्हणून ब्रह्म हे या ठिकाणी सजातीय भेद त्याला नाही, तसंच स्वगत भेद नाही, आणि तिसरं विजातीय भेदही नाही. विजातीय म्हणजे झाडाशिवाय बाकीच्या गोष्टी, जशा दगड माती बाकीच्या गोष्टी, यापासून जसं झाड वेगळं असतं तसं भगवान सुद्धा विजातीय भेदामध्ये आपल्याला बसत नाही. त्याला विजातीयत्व नाही. त्याला विविध वृक्ष, दगड, माती हे जसं मूळ झाडापासून वेगळं, तसं विजातीय भेद त्याच्यामध्ये नाही, सजातीय भेद नाही आणि स्वगत भेद नाही. म्हणून भेदरहित असं भगवंताचं स्वरूप आहे. ते अलौकिक आहे आणि त्याला कोणत्याही दशा नाही. दशा म्हणजे काय? दशा म्हणजे 3 दशा आहेत: तारुण्य, बाल, तारुण्य आणि वृद्धावस्था. वृद्धावस्था. बाल ही दशा आहे, तारुण्य ही दशा आहे आणि वृद्धत्व ही दशा आहे. मग कालाच्याही दशा आहेत. जर काल, आज आणि उद्या हे कालाचे 3 प्रकार आहेत. त्याला आपण दशा म्हणतो. आणि म्हणून भगवान हा दशाहीन आहे. एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. एक गृहस्थ राजा होता आणि तो विद्वान जर कोणी भेटला तर त्याला म्हणत असे, आम्हाला ब्रह्म दाखवा, आम्हाला ईश्वर दाखवा. जसं तळहातात आपण आवळा दाखवतो त्याप्रमाणे मला ईश्वर बघायचं आहे. खूप लोक आले आणि गेले, कोणी ईश्वर दाखवू शकले नाहीत त्याला. एक ब्राह्मण, मुलाची मुंज होती आणि पैसे नव्हते. तो आला गावामध्ये, अहो मला पैसे कुणी देईल का, मला मुलाची मुंज करायची. ते म्हणे, तुम्हाला पैसे पाहिजेत का? भरपूर पैसे मिळतील, तुम्हाला नेता येणार नाही एवढं धन मिळेल. म्हणजे कुठं? म्हणजे राजाकडे जा. पण राजा महा चाणाक्ष आहे म्हणे, राजा तुम्हाला तसं सोडणार नाही. तुम्ही विद्वान आहात म्हटल्यानंतर तुम्हाला तो विचारेल की देव दाखवा. देव दाखवा? हो म्हणे. आणि तो तळहातात जसा आपण आवळा दाखवतो असा समोर प्रत्यक्ष, तसा देव दाखवा असं राजा विचारेल. तेवढं उत्तर तुम्हाला देता आलं तर तुम्हाला नेता येणार नाही एवढं धन. तो म्हणला ठीक आहे. हा ब्राह्मण बिचारा गरीब होता. त्याच्या अंगामध्ये एक धोतर होतं, इतकं बळकट धोतर होतं, इतक्या ठिकाणी फाटलेलं होतं. त्याला त्या धोतराला दशाही शिल्लक राहिलेल्या नव्हत्या, दोरे दोरे झालेले, आणि एकमेव धोतर, दुसरं धोतरही त्याला नव्हतं. इतका गरीब ब्राह्मण आला, राजदरबारात आल्यावर राजाला नमस्कार केला. राजाने सांगितलं काय पाहिजे? म्हणे महाराज, मला मुलाची मुंज करायची. म्हणजे तुम्ही ब्राह्मण दिसता, तुम्हाला विद्वान आहात? हो म्हणे. तुम्ही शास्त्र आत्मसात केलेत? हो म्हणला. मला सगळे शास्त्र येतात, मला ज्ञान येतं, मला सर्व प्रकारचं ज्ञान मी आत्मसात केलंय, पण माझ्याजवळ पैसा नाही. राजा म्हणाला, तुम्हाला पैसा मी भरपूर देईन, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे काय? मला देव पाहायचा आहे. तुम्ही ज्या अध्यात्मामध्ये ज्ञानाचा विचार करता त्या ज्ञानाच्या साह्याने मला सांगा, मला देव दाखवा, आत्ता दाखवा. माझ्या डोळ्यासमोर तो दिसला पाहिजे, आणि तो जर मी पाहिला तर मी तुम्हाला पैसा देईन, वाटेल तेवढा देईन. या ब्राह्मणाने आधीच विचार करून ठेवला होता. तो म्हणला, या राजाला आता त्याच्याच पद्धतीने उत्तर द्यावं. मग तो म्हणला, महाराज तुम्हाला मी देव दाखवतो, आत्ता दाखवतो, तुमच्या समोर देव उभा करतो. म्हणजे फारच चांगली गोष्ट आहे. दाखव म्हणले देव. पहा ना म्हणले माझ्याकडं. तुझ्याकडं काय पाहायचंय म्हणले? तू तर म्हातारा ब्राह्मण आहेस, तू असा पटकून नेसलेला आहेस, एक धोतर घातलेलं आहे, ते कळकट झालेलं आहे, दोरे दोरे निघालेले आहेत. पाहिलं का म्हणले माझ्याकडं? हो पाहिलं. मग हे पहा, तुम्हाला देव पाहायचा असेल तर तो ब्राह्मण मोठा हुशार होता. तो म्हणला, मग धोत्र सदृशम हरिम, माझ्या धोत्रासारखा देव आहे म्हणले. माझ्या धोत्रासारखा असं कसं म्हणले? मळकट काय? देव काय मळकट असतो? नाही, माझं धोतर पहा म्हणले.
आदि मध्यांत रहितम त्यांनी सांगितलं. माझ्या धोत्राला आदी आणि मध्य आणि अंत तिन्ही नाहीये, तिन्ही सारखंच आहे. म्हणजे धोतर कुठं सुरुवात झाली, कुठं मध्य आणि कुठं शेवट आहे याचा पत्ताच नाही. आदी मध्य आणि अंत रहितम, आदि मध्यांत रहितम, दशाहीनम पुरातनम. माझं धोतर दशाहीन आहे म्हणले, याला दशा दिसतात का कुठं? राजा म्हणलं नाही. आणि पुरातनम, किती जुनं आहे म्हणलं आहे, कितीचं जुनं वस्त्र आहे, 2-2 वर्ष तेच घालतोय मी. आणि एकमेवा द्वितीयंच मद्धोत्र सदृशम हरिम, एकमेवा एकच धोतर आहे म्हणले मला, दुसरं धोतर नाही. आता हे सगळं धोत्राच्या बाबतीत ते सगळे विशेषण देवाला लावायचे. कसं? आदि मध्यांत रहितम, देवाला सुरुवात नाही, देवाचा आधी कोणी सांगू शकत नाही. ओ नमोजी आद्या, तो आद्य आहे, सगळ्याचा आद्य. त्याचा आद्य कोण आहे? कोणीच नाही. आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही. देवाला आपण मोजता येत नाही, तो अनुमापक नाहीये, तो कोणत्याही मापाने मोजता येणारा नाही, तो कोणत्याही आपल्याला फुटपट्टीने मोजता येणारा नाही, तो कोणत्याही वजनाने मोजता येणारा नाही. आणि त्याचा अंतही सांगता येत नाही. त्याचं नाव अनंत आहे, अनंत, त्याचा अंतच नाहीये, अंत ना पार. आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही. त्यानंतर दशाहीनम, देवाला दशा नाही. तारुण्य, बाल, वृद्धापकाळ ह्या दशा नाहीत. काल, आज, उद्या हे काळाच्याही दशा नाहीत. तो दशेच्या पलीकडचा आहे, म्हणून तो दशाहीन आहे. जसं माझं धोतर दशाहीन आहे. आणि पुरातनम, देव सगळ्यात पुराण पुरुष कोण आहे? पुराण पुरुषम ईश्वरम, भगवान हा पुराण पुरुष आहे. तो ईश्वर हा पुराण पुरुष आहे, सर्वात प्राचीन आहे, सर्वात जुना आहे. आणि याशिवाय एकमेवा द्वितीयंच, माझं धोतर जसं मला दुसरं नाही, एकमेव आहे, तसं देव सुद्धा एकमेवच आहे म्हणले. दुसरा देव नाही, दुसरं ब्रह्म नाही. आणि एकमेवा द्वितीयंच मद्धोत्र सदृशम हरिम, माझ्या धोत्रासारखा हरी म्हणले. हे पाहे ऐकल्याबरोबर राजाने नमस्कार केला, म्हणले याला धन देऊन टाका पाहिजे तेवढं. बरे वा म्हणलं, हुशार ब्राह्मण आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपल्यामध्ये भगवंताचं स्वरूप कसं जाणावं हे आपण यातून आत्मसात केलं पाहिजे. भगवान कसा आहे यातला विनोदाचा भाग आपण सोडून देऊ, परंतु भगवंताचं स्वरूप जर जाणायचं झालं तर आपल्याला त्याचं दशाहीनत्व, त्याचं पुरातनत्व, त्याचं समग्रत्व, त्याचं अवयवरहितत्व, विजातीय, स्वगत इत्यादी भेदरहितत्व आणि भगवंताच्या अलौकिकत्व या अनुषंगाने भगवंताचं स्वरूप जाणावं लागतं. भगवंताचं स्वरूप जाणणे फार महत्त्वाचं आहे. या दृष्टीने भगवान हा कसा आहे तर अन्वय आणि व्यतिरेकाने तो जाणावा असं त्याने म्हटलंय. याप्रमाणे भगवान हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, कार्य आणि कारण या स्वरूपामध्ये तो जाणावा. प्रत्येक कार्यामध्ये त्याचं तो अनुस्यूत आहे, तो आहेच आहे, तो नाही असं ठिकाण नाही. पण जिथे सत्य आहे तिथे भगवान आहे आणि सत्याच्या अधिष्ठानावरच भगवंताचं आपल्याला स्वरूप दर्शन होतं. विश्व हे कार्य आहे, ईश्वर हा कारण आहे. म्हणून शब्द आणि अर्थ, व्यक्त आणि अव्यक्त, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दृष्टीने भगवंताचं स्वरूप त्यांनी विवरण केलं. अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. याप्रमाणे तू हे जाणून घे. ब्रह्मदेवाला भगवान म्हणतात की तू हे जाण परमेण समाधिना, तू अत्यंत शांत दृष्टीने विचार कर, हे जाणून घे आणि आता तुला सृष्टी निर्माण करता येईल. सृष्टी निर्माण करण्याच्या पूर्वी भगवंताची तपश्चर्या, भगवंताची भगवंताचा साक्षात्कार आणि भगवंताचं ज्ञान एवढा सगळं प्राप्त झाल्यानंतर ते म्हणतात प्रत्येक कल्पाकल्पामध्ये तू सृष्टी निर्माण करतोयस, आता तुला मोह होणार नाही. एतन मतम समाधिष्ठ परमेण समाधिना भवान कल्प विकल्पेशु न विमुह्यति करे हे चित. आता कल्प आणि विकल्प, वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगवेगळ्या काळात ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतो. जेव्हा महाप्रलय होतो किंवा आत्यंतिक प्रलय होतो तेव्हा सृष्टी निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेव करतात. पण
त्याच्या आधी सुद्धा वेगवेगळे प्रलय होतातच. ती 4 प्रकारचे प्रलय सांगितलेले आहेत. आपण समजा झोप घेतो, हा सुद्धा प्रलयाचे मानलेला आहे, नित्य प्रलय म्हणतात त्याला. झोप घेतो, दुसऱ्या दिवशी उठतो. आता झोप घेतली, दुसऱ्या दिवशी आपण जागे झालो तर कालचं थोडंच विसरतो आपण. कालचं आपल्याला स्मरणात असतं. आपल्याला उद्या अमुक एक गृहस्थ भेटायला येणार आहेत हे त्यांनी काल फोनवर सांगितलेलं असतं. सकाळ जागा झालं की आपण म्हणतो ते 8 वाजता भेटायला येणार आहेत बरं का स्मरण आहे. तसं ब्रह्मदेवाला सुद्धा कालचं स्मरण आहेच ना. म्हणजे काल म्हणजे ज्या वेळेला त्यांनी सृष्टी पूर्वीच्या कल्पात निर्माण केली त्यावेळेचं स्मरण त्यांना होतंच. म्हणून प्रत्येक वेळेला कल्पाकल्पाच्या ठाई ब्रह्मदेव सृष्टी नव्याने उत्पन्न करतो आणि या वेळेला त्याला त्याचं स्मरण असतं. कल्प विकल्पेषु वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पामध्ये ते सृष्टी रचना करतात. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, ज्याप्रमाणे संप्रदिश्यई वमजनो जनानां परमेष्ठिनम, ज्याप्रमाणे ब्रह्म लोकपितामह असणारे ब्रह्मदेव यांनी भगवंताकडून हे ज्ञान ग्रहण केलं आणि पाहता पाहता भगवान गुप्त झाले. पाहता पाहता भगवान अंतर्धान पावले. पश्यतस्तस्य तद्रूप मात्मनो नरुणोद्धरी, भगवंताने आपलं रूप त्या ठिकाणी गुप्त करून ठेवलं. भगवान गुप्त झाले आणि मग पुन्हा ब्रह्मदेव विचार करू लागले, अरे आपल्याला भगवंतानी सर्व विश्व निर्माण करायला सांगितलंय. सर्व भूतमय विश्वम सदृतम जस्थ पूर्ववत, आणि याप्रमाणे पूर्ववत धाता यथा पूर्वमकल्पयत. आपण म्हणतो ना धाता यथा, धाता म्हणजे ब्रह्मदेवाने यथापूर्वमकल्पयत, पूर्वीच्या कल्पात जशी सृष्टी होती तशी निर्माण केली. पूर्वीच्या प्रमाणेच सृष्टी निर्माण केली. सृष्टी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये अंतःकरणात होतीच, पण कुणीतरी प्रेरणा द्यावी लागते, कुणीतरी धक्का मारावा लागतो, कुणीतरी ज्ञान सांगावं लागतं, कुणीतरी प्रवृत्त करावं लागतं. त्याच्याशिवाय प्रवृत्ती होत नाही. म्हणून ही प्रवृत्ती सुद्धा अंतःकरणामध्ये भगवंतानी केली आणि भगवंताच्या ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबरच प्रजापतीर धर्मपतिरेकदा नियमान यमान, वेगवेगळ्या प्रकारच्या भगवंतानी सृष्टी उत्पन्न करण्यासाठी आपल्या कल्पनेप्रमाणे हा प्रजापती आहे, हा भगवान हा प्रजापती आहे, तो सर्वांचा आदी देव आहे आणि विश्वनिर्मिती ही ब्रह्मदेवाने केली. शुश्रूषमाणशीलेन प्रसन्न दमेनच. आणि या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, ब्रह्मदेवानी हे ज्ञान नारदाला सांगितलं. नारदाला का सांगितलं? तम नारद प्रियतमो, नारद अत्यंत प्रिय अशा प्रकारचा शिष्य होता ब्रह्मदेवाचा. पुत्रही होता आणि प्रिय शिष्यही होता. स्निग्ध शिष्यस्य, त्या ठिकाणी वर्णन केलंय की स्निग्ध असलेला शिष्य यालाच गुरु ज्ञान देत असतो. त्याप्रमाणे स्निग्ध म्हणजे ज्याला रसिकता आहे, ज्याला प्रेम आहे, ज्याला अंतःकरणामध्ये द्रवीभूतपणा आहे, तोच ज्ञान ग्रहण करू शकतो. जसं आपण जमिनीवर एखादं धान्य पेरतो, ते खडकावर पेरत नाही, कारण खडक हा कठीण आहे. पण मऊ भुसभुशीत जमीन असेल तर तिथं धान्य चांगलं येतं. तसं मऊ भूमी पाहिजे. कोणती? मनोभूमी. ही देखील मऊ पाहिजे, ही देखील चांगली सुपीक पाहिजे. मऊ मृदू असणारी भूमी, मनोभूमी, यामध्येच धान्य उत्पन्न होतं, चांगलं धान्य येतं. त्याप्रमाणे या ब्रह्मज्ञानाची सुद्धा या ठिकाणी उत्पत्ती होण्यासाठी, ब्रह्मज्ञान चांगल्या प्रकारे प्रगट होण्यासाठी सुद्धा आपली मनोभूमिका चांगली पाहिजे. तम नारद प्रियतमो रिक्ता दाना मनोव्रता. हे नारद ब्रह्मदेवाचे प्रिय शिष्य होते. अत्यंत अंतःकरणपूर्वक ज्ञान त्यांना दिलं. आणि ही प्रिय गोष्ट किंवा तो प्रिय कशामुळे झाला? केवळ गोड बोलण्याने माणूस प्रिय होत नाही. तसे तर गोड बोलणारे खूप आहेत. मधुमधुरात वगिरा, गोड गोड बोलणारे खूप असतात. पण गोड बोलणं म्हणजे प्रिय भाषण असं म्हणता कामा नये. कारण अनेकदा यत्तदग्रे मृतमिव परिणामे विशोपमम. एखादी गोष्ट अमृतमिव वाटते प्रारंभी, पण ती परिणामाच्या दृष्टीने जर वाईट असेल तर उपयोगाची नाही. म्हणून केवळ वरवरचा गोडवा उपयोगाचा नाही. मग ते म्हणतात, नारद हे कसे होते? शुश्रूषमाण शीलेन प्रश्रयेण दमेन च. शील चांगलं होतं,
म्हणजे चांगली योग्यता प्राप्त होण्यासाठी ज्ञानाची योग्यता, मला वाटतं हे ज्ञानाची योग्यतेचे हे परिमाण दिलेत त्यांनी. नारद हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी किती योग्य होते याचे परिमाण कोणते आहेत? शुश्रूषमाणा, म्हणजे आधी सेवा करणे. सेवा, कारण सेवा ही व्रत आहे. सेवा केल्याशिवाय मेवा प्राप्त होत नसतो. आधी सेवा करावी लागते, निरीच्छ भावनेने सेवा करणे. आणि सेवा हे व्रत, केवळ सेवक हा धर्म हा यासाठी सांगितला की सेवेमध्ये सर्व काही प्राप्त होतं. श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर सेवा. हा शुश्रूषमाण, शुश्रूषा, सेवा आणि शुश्रूषा, ज्यामध्ये अंतःकरणपूर्वक निरभिमान वृत्ती निर्माण होते. कारण सेवेमध्ये निरभिमानता आहे. आपण नमस्कार करतो तेव्हा खाली वाकावं लागतं. का तर आपलं जे डोकं आहे ते गर्विष्ठपणाने जे भरलेलं असतं ते नम्र झाल्याशिवाय खरं नाही. म्हणून ती नम्रता आवश्यक आहे. सेवेतून नम्रता प्राप्त होते. भिक्षा कशामुळे मागायला सांगितली? भिक्षा मागण्याच्या मागची भूमिका अशी आहे की भिक्षा ही या मागण्याच्या मागे निरभिमान वृत्ती निर्माण होते. मी अमुक आहे असं म्हणलं तर माणूस दुसऱ्याकडे याचना करत नाही. पण मी कोणीच नाही, निरभिमान वृत्ती, गर्वरहितता ही या भिक्षेतून निर्माण होत असते. म्हणून निरभिमान वृत्ती, निरहंकार वृत्ती यासाठी शुश्रूषा फार आवश्यक आहे. माणूस निरभिमान होण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी पहिली अट मला वाटतं निर्भिमानतेची आहे. पहिली अट कोणती आहे तर तुमचा गर्व कमी झाला पाहिजे, तुमचा अहंकार कमी झाला पाहिजे, वृत्ती निरभिमान झाली पाहिजे, तर तुम्ही ज्ञानाचा पहिला टप्पा गाठला. ज्ञानाच्या प्राप्तीचा, बरं का, अजून ज्ञान मिळवायचं लांबच राहिलं. आधी ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी आपल्यामध्ये जे काही पूर्व गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्यात, ज्याला आपण जसं एखाद्या परीक्षेसाठी, मेडिकल किंवा बाकीच्या परीक्षेसाठी, इंजिनिअरिंगच्यासाठी आपल्याला पूर्व परीक्षा द्यावी लागते. प्री कशासाठी हो? म्हणजे ही तुम्ही पात्र आहेत का नाही, पात्रता परीक्षा. पात्र आहेत का नाही यासाठी परीक्षा. तशी ही पात्रता परीक्षा आहे की तुम्ही ज्ञान प्राप्तीसाठी पात्र आहात का. तर मग त्यासाठी शुश्रूषमाण आहात. तुम्ही सेवा केली का? मग सेवेमध्ये निर्भिमानता निर्माण होते. शीलेनं त्यातून शील निर्माण होते. शील कशासाठी सांगितलं? शील यासाठी सांगितलं की जो शीलवान आहे तोच खऱ्या अर्थाने ज्ञानाचा अधिकारी आहे. जो शीलवान नाही, म्हणजे ज्ञान एखाद्याला मिळालं पण ज्ञानाचा दुरुपयोग केला तर, या ठिकाणी फार सूक्ष्मता फार आहे. आपल्याकडे ज्ञानाचा दुरुपयोग करणारी भरपूर मंडळी आहेत ना, म्हणून तर ही सगळी बँकेला लुटून परदेशात जाऊन बसली. ज्ञान नाही काय त्यांच्याकडं? सगळं ज्ञान आहे, ज्ञान आहे, पण या ज्ञानाचा दुरुपयोग केला. कशासाठी? स्वार्थासाठी. ज्ञान गणिताचं ज्ञान आहे, कॉमर्सचं ज्ञान आहे, विज्ञानाचं ज्ञान आहे, पण विज्ञानाचं ज्ञान आहे, पण हे विज्ञानाचं ज्ञान जर लोकांना मारण्यासाठी जंतू निर्माण करणार असेल तर काय फायद्याचं? म्हणून हे ज्ञान विघातक आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ज्ञानाचा अधिकारी कोण पाहिजे? शील. ज्याच्याजवळ शील आहे. धनुष्य त्याने धारण करावं ज्याला दुसऱ्याचं संरक्षण करायचं. म्हणजे जो दुसऱ्याचं संरक्षण करणार आहे त्यांनी शस्त्र धारण करावं. म्हणून गोरगरिबांना मारण्यासाठी शस्त्र नसतं, गोरगरिबांना मारण्यासाठी विज्ञान नसतं. या ठिकाणी शुश्रूषमाण शीलेनं, त्यासाठी शील पाहिजे. ही शील म्हणजे आमच्यावरचं नियंत्रण. आपल्यामध्ये शील असेल, शील म्हणजे आपल्यामध्ये नियमितता, जे धर्माने सांगितलं, धर्माने वागणं म्हणजे शील. आणि जर शील नसेल, तो जर दुश्शीलाने वागणारा असेल तर त्या ज्ञानाचा तो दुरुपयोग करतो. काड्याची पाटी त्यांच्याच हातात द्या ज्याला काड्याच्या पेटीसाठी दिवा लावायचा, पण लोकांच्या घरं जाळण्यासाठी काड्याची पेटी देऊ नका. पण लोकांची घरं जाळण्याची ज्यांची वृत्ती असेल तो जर या अग्नीचा दुरुपयोग करू लागला. म्हणून आपल्याकडे जे रुद्र म्हणतात त्यांना माहीत आहे की चमे, त्यामधला जो चमक आहे त्या चमकामध्ये अग्निश्चमे इंद्रश्चमे, सविताचमे इंद्रश्चमे, सरस्वतीचमे इंद्रश्चमे, पूषाचमे इंद्रश्चमे, विष्णुश्चमे इंद्रश्चमे. एकाने विचारलं का पुन्हा पुन्हा इंद्र शब्द इथे कशामुळे आला? पुन्हा पुन्हा इंद्र कशासाठी? त्याचं तात्पर्य असं आहे, इंद्र म्हणजे इंद्र देवता नाही या ठिकाणी,
मग वेद कशामुळे अवघड आहे तो याच्यामुळे की इथे इंद्र शब्द केवळ इंद्र देवता म्हणून आला नाही. इंद्र म्हणजे नियंत्रण, इंद्र म्हणजे कंट्रोल, इंद्र म्हणजे त्याच्यावर आपला नियंत्रण असलं पाहिजे, कंट्रोल असला पाहिजे, त्यावर आपला अधिकार असला पाहिजे. मग कशावर अधिकार? ते म्हणतात आम्ही ज्ञान प्राप्त केलं, पैसा प्राप्त केला, पण तो कसा खर्चायचा याचं नियंत्रण पाहिजे. पैसा मिळवणारा मिळवतो, पण त्याला जर कसा खर्चावा कळलं नाही तर मग तो व्यर्थ झाला. म्हणून ते म्हणतात की इंद्रष्टमे, अग्निष्टमे इंद्रष्टमे, मला अग्नी पाहिजे, पण कशासाठी? नियंत्रित अग्नी पाहिजे. यज्ञासाठी अग्नी पाहिजे, घरं जाळण्यासाठी अग्नी नको. अग्निष्टमे इंद्रष्टमे, सविताचमे इंद्रष्टमे, सरस्वतीचमे इंद्रष्टमे, मला ज्ञान पाहिजे, पण ज्ञानाबरोबर नियंत्रण पाहिजे. ज्ञानाचा दुरुपयोग होता कामा नये. ज्ञान आपण बघतो अनेकदा डॉक्टरकीचं ज्ञान घेतलेले लोक असतात, डॉक्टरकीचं ज्ञान घेतलं, सगळं घेतलं, पण लोकाला मारण्यासाठी जर त्या इंजेक्शनचा वापर केला तर काय फायद्याचा? आत्महत्येसाठी इंजेक्शनचा वापर केला तर काय फायद्याचा? म्हणून ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा सदुपयोग करा, त्याला नियंत्रण ठेवा त्याच्यावर. म्हणून सरस्वतीच्या मे इंद्रष्टमे, पुषाच्या मे इंद्रष्टमे, त्वष्टाच्या मे इंद्रष्टमे. त्वष्टा म्हणजे त्या काळातला जो इंजिनियर आहे त्याला त्वष्टा आहे. त्वष्टा हा इंजिनियर आहे. मग इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, पण तो सदुपयोग करा. सांगायचं तात्पर्य असं की जेवढं ज्ञान आपल्याजवळ आहे, मग ते डॉक्टरकीचं, वैद्यकीचं असो, इंजिनिअरिंगचं असो, ते आर्थिक व्यवहाराचं असो, या सगळ्यावर नियंत्रण असलं पाहिजे. आणि नियंत्रण म्हणजे शील. हा जो शील शब्द आहे तो यासाठी आहे. म्हणून तो शीलवंत आहे का, नियंत्रित आहे का अमर्याद आहे, या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. शुश्रूषमाण शीलेन प्रश्रयेण दमेन च. प्रश्रय म्हणजे आपल्या अंतःकरणावर असलेलं नियंत्रण, अर्थात शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, याला म्हणतात प्रश्रय. प्रश्रय म्हणजे अंतरिंद्रिय निग्रह, आणि दम म्हणजे बाह्य इंद्रिय निग्रह. बाह्य इंद्रिय निग्रह पहा, आता ज्ञान मिळविण्यासाठीच्या पायऱ्या किती आहेत, ज्ञान मिळविण्यासाठीचे परिमाण किती आहेत. आधी तुमच्याजवळ नम्रता पाहिजे, म्हणजे तुम्ही शुश्रूषा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, अहंकार रहित आलं पाहिजे. अहंकार गेला की मग शील आलं पाहिजे. ते शील घेतल्यानंतर मग प्रश्रय आला पाहिजे, आंतरिंद्रिय निग्रह केला पाहिजे, आणि बहिरिंद्रिय निग्रह केला पाहिजे. मग आंतरिंद्रिय निग्रह, शम, दम, शील आणि शुश्रूषा, सेवा, या 4 गोष्टी असल्या म्हणजे तो स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत, त्याला म्हणतात स्निग्ध शिष्य. तोच खऱ्या अर्थाने ज्ञानाला पात्र आहे, त्यालाच गुरु आपलं गुह्य ज्ञान देतात. म्हणून ब्रह्मदेवाला जे गुह्य ज्ञान भगवंतांनी दिलं, ते गुह्य ज्ञान नारदालाच फक्त दिलं, कारण नारद त्या लायकीचे होते, नारद त्या तयारीचे होते, नारदाला त्या प्रकारची क्षमता प्राप्त झालेली होती. याप्रमाणे मायां दिशन विष्णोर मायेक्षस्य महामुनी महाभागवतो राजन पितरम पर्यतोषयत तुष्टम निशाम्य पितरम लोकानां प्रपितामहम. आता या ठिकाणी ही परंपरा सांगितली. परवा मी सांगितलं की परंपरेला फार महत्व आहे. याप्रमाणे ते म्हणतात, जे ज्ञान विष्णू महाविष्णूंनी हे ब्रह्मदेवाला सांगितलं, ते ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदानी व्यासाला सांगितलं. देवर्षी परिप्रपृच्छ भवान जन्मानु पृच्छती. ज्या वेळेला माझे वडील हे या ठिकाणी सरस्वती नदीच्या तटाकावर बसले, त्यावेळेला खिन्न अवस्थेत बसलेले असताना नारदानी हे ज्ञान माझ्या वडिलांना दिलं. आणि तस्मा इदम भागवतम पुराणम दशलक्षणम, ते ज्ञान मी माझ्या वडिलाकडून आत्मसात केलं. नारद प्राह मुनये सरस्वत्या तटे नृप ध्यायते ब्रह्मपरमम व्यासाया मित तेजसे. हे ज्ञान व्यासांच्याकडून मला प्राप्त झालं. आणि यदुताह त्वया पृष्ठो वैरागात पुरुषादितम. आणि हे परीक्षिते, तू मला प्रश्न विचारलास म्हणून मी आज ते ज्ञान तुला सांगतो. ही परंपरा फार महत्वाची आहे. आणि या परंपरेचं ज्ञान दिव्य ज्ञान असतं. परंपरेतले शब्द, परंपरेतलं ज्ञान, परंपरेतले मंत्र, म्हणून गुरु परंपरा खूप महत्वाची आहे. मंत्र सुद्धा गुरुकडूनच का घ्यायचा,
आपल्याला सुद्धा आपले गुरु आपल्या नशिबाने म्हणा किंवा आपल्या दैवामध्ये निश्चित केलेले असतात. कोणताही गुरु प्राप्त होत नसतो, कोणताही गुरु मिळत नसतो. गुरुच्या मागं सुद्धा प्राप्त होण्यासाठी एक संकेत लागतो आणि हा संकेत गुरुच्या प्राप्त होण्यासाठीचे संकेत आपल्याला प्राप्त होत असतात, मिळतात. म्हणून गुरुला प्राप्त झालेला गुरुमंत्र त्याच्या आधीपासून प्राप्त झालेला असतो आणि हा एवं परंपरा प्राप्त, हे परंपरेने प्राप्त झालेले हे ज्ञान दिव्य ज्ञान असतं. परंपरेने प्राप्त झालेलं ज्ञान हे दिव्य असतं. म्हणून आपल्याकडे अग्नीला सुद्धा एक परंपराच आहे. अग्नीसुद्धा जो आपण गारहस्पत्य अग्नी म्हणतो, अग्नीसुद्धा विझू द्यायचा नसतो, अग्नी कायम ठेवायचा. त्याप्रमाणे हा गारहस्पत्य अग्नी 3 प्रकारच्या अग्नी सांगितलेले आहेत. त्या दृष्टीने यदुताहम पया पृष्ठो वैराद पुरुषादितम यथासी तुपाख्यास्ये प्रश्नानंचाम प्रश्नशः. तू जसा जसा प्रश्न विचारशील किंवा तू विचारलेस तसं तसं मी याचं उत्तर द्यायला लागलोय. याप्रमाणे तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ही आपली रीत आहे ज्ञानप्राप्तीची. गीतेमध्ये सांगितलंय तद्विद्धी, हे जाण, परिपातेन प्रणिपातेन. आधी प्रणिपात कर म्हणजे नमस्कार कर, म्हणजे तुमचा अहंकार नाहीसा होईल. आणि परिप्रश्नेन सेवया, मग तुझ्या मनातला जो प्रश्न आहे तो विचार. त्याप्रमाणे भगवंताचं ज्ञान हे असं ग्रहण करावं. अशा पद्धतीने या भगवंताच्या ज्ञानाची परंपरा या ठिकाणी त्यांनी कथन केली. आता या भागवतम, पुन्हा पुन्हा भागवत शब्द या ठिकाणी येतो. ब्रह्मसंहितम इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम, हे ब्रह्मसंहित पुराण आहे. मग हे भागवत काय आहे हो? याला महापुराण अशी संज्ञा आहे. बाकीचे इतर पुराणं आहेत, पण भागवत मात्र महापुराण आहे. काय भागवत पुराणाची वैशिष्ट्ये, त्याची लक्षणं काय, त्याचं स्वरूप काय, या संबंधीचे जे विवेचन या ठिकाणी करतील, भागवताच्या 10 लक्षणांचं जे विवेचन करतील, तो सगळा भाग उद्या सांगणार. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.